राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही 6व्या रांगेत स्थान। हिंदुत्व सोडलं, सन्मान गेला, सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी तर टीका करणारे भंपक, राऊतांचा प्रतिटोला। ठाकरेंना 6व्या रांगेत बसवल्याने शिंदे सेनेचं प्रतिकात्मक आंदोलन, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आंदोलन, काँग्रेस सोबत जाऊन ठाकरेंनी स्वतःची अवहेलना केली, शिंदेंच्या सेनेची टीका। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बैठकीत वाद, जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात शाब्दिक चकमक, विधानसभा निवडणुकीतल्या प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद। सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरणाचा प्रयत्न, काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अटकेत। अजित पवारांकडून भल्या पहाटे चाकणचा दौरा, चाकणमधली वाहतूक कोंडीची अजित पवारांनी केली पाहणी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू। पुणे जिल्ह्यात नव्याने 3 महापालिका कराव्या लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, चाकण आणि हिंजवडीमध्ये महापालिका होणार, अजित पवारांची माहिती। मोदी मतांची चोरी करून पंतप्रधान झाले, बंगळुरूमधल्या फ्रीडम पार्कमध्ये आयोजित मतदार रॅलीमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य, मतचोरी प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात कर्नाटकात निषेध मोर्चा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव, ओबीसीमधून मराठा समाजाला 50% सरसकट आरक्षणाची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातल्या समस्यांबद्दल नाराज, रस्त्यांकडे पाहिलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं, फडणवीसांकडून खंत व्यक्त। केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण, मात्र आगीचं गूढ कायम, मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाट्यगृहाच्या कामाची पाहणी, 25 कोटींच्या निधीतून काम सुरू। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्ट पासून सुरू होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, आठवड्यातून 6 दिवस धावणार वंदे भारत एक्सप्रेस, पुणे नागपूर अंतर 3 तासांनी कमी होणार। माधुरी हत्तीणीसाठी कर्नाटकात सुद्धा आंदोलन, कर्नाटकातली शेडबळ गाव बंद करून मोर्चा, कर्नाटकातल्या 3 हत्तींच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा, 3 सप्टेंबरला बंगळुरू उच्च न्यायालयात सुनावणी। संभाजीनगरमधला अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा, अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन आणि योग्य मोबदला देण्याची मागणी। विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस, वाशिम, बीड आणि हिंगोलीला पावसाने झोडपलं, पावसामुळे नदी नाले तुडुंब, रस्ते पाण्याखाली। हिंगोलीच्या सेनगावात जोरदार पाऊस, साखरा, बोरखेडी, हिवरखेडा परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, शेती वाहून गेल्यामुळे शेतकरी हतबल। मुलाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आईलाही हृदयविकाराचा झटका, मुलाच्या मृत्यूनंतर 4 तासात आईनेही सोडले प्राण, सांगलीच्या तासगावमधल्या कुमठे गावातली हृदयद्रावक घटना। तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, अहिल्यानगरमधला धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल न करण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकल्याचा आरोप, दबाव टाकणारे ताब्यात, शिक्षक मात्र फरार। लग्न तोडणाऱ्या प्रेयसीच्या गळ्यावर प्रियकरानं केले वार, नागपूरच्या गुमठी गावातली घटना, हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी। सलमान खानला शोमध्ये बोलवल्यामुळे कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅफेवर फायरिंग, सलमान खान सोबत जो काम करेल त्याला AK-47 ने मारून टाकू, लॉरेन्स बिश्नोई टोळीची कपिल शर्माला धमकी।